गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आत्ताच मार्केट बघून आपल्या नवीन घराकडे आलेलो आहे मी. मार्केटची कंडिशन पण एवढी काही खास नाही आहे. आज पण मार्केट गॅपडाऊनच ओपन झालं होतं आणि मागे खूप दिवसांपासून आपण एक न्यूज ऐकत होतो बघा की आय टी ज्या कंपन्या आहेत त्या धोक्यात आलेल्या आहे, त्यांच्या बिझनेसवरती परिणाम पडू शकतो. कारण की अमेरिकेतील एक कंपनी आहे, तिने एक ए आय नावाचं टूल तयार केलं होतं अँथ्रोपिकने. त्यामध्ये पुन्हा एक पॉझिटिव्ह न्यूज निघून आली आजच्या दिवशी की अँथ्रोपिक नावाची जी कंपनी तिच्यासोबत इन्फोसिस जी आहे आपली कंपनी आय टीची, तिने एक करार केलेला आहे. दोन कंपन्यांमध्ये एक करार झालेला आहे बघा. मग तो पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आजच्या दिवशी पुन्हा आपल्याला आय टी स्टॉकवरती जाताना दिसत आहे. याचा इम्पॅक्ट तर नक्कीच आय टी कंपन्यांवरती होतो आहे, पण याचा अर्थ असा पण नाही की पूर्ण बिझनेस त्यांचा धोक्यामध्ये येऊ शकतो, असं नसतं. ठीक आहे. तर बघा, मग एक चांगली न्यूज आली मार्केटमध्ये. आज दोघांमध्ये करार झाला आणि त्याचा इम्पॅक्ट आज आपल्याला आय टी स्टॉकमध्ये दिसून येतो आहे. बाकीचे स्टॉक काय एवढं काही खात चालत नाही. आज सकाळी बघितलं मी, बघूया आता दुपारनंतर काही रिकव्हरी त्यांच्यामध्ये येते का. आणि घराचं पण आज तसं पण काम बंदच आहे. आपल्या पेंटर आज काही येणार नाही. उद्यापासून ते म्हटले की चालू करतो. मग मी आलो इथे. आता आपलं फर्निचरचं काही मटेरियल उरलेलं होतं, त्याला आज जमा करून देतो. खाली वेळेमध्ये ते करतो. ते पडून पण असंच इकडे तिकडे होत जाणार. जसं स्क्रू वगैरे असतात, खिळे असतात, त्यांना जमा करून देतो मी. काही सामान उरलेलं होतं फर्निचरचं, म्हणजे स्क्रू आणि खेळ फेविकॉल होता. तर मग आता मी हार्डवेअरमध्ये जाऊन जमा करतो याला. आणि फर्निचर आपल्याला कवर करावं लागेल ना, झाकावं लागेल. मग त्याच्यासाठी मी पेपर पण घेऊन आलो होतो. शरद भाऊंकडे पेपर पडलेले होते, त्यांना म्हटलं मग मला दुसरीकडून आणायचे, त्यापेक्षा द्या तुम्ही. मग त्यांनीच मला हे पेपर दिले. बघूया, आज रात्री म्हटले ते कवर करायचं किंवा उद्या कवर करायला सुरुवात करतील फर्निचरला. त्यासाठी मग मी ॲब्रो टेप पण घेऊन आलेलं आहे. जे कार्पेंटर लोक वापरतात ना, असा टेप, ते पण घेऊन आलो आहे मी चिपकवण्यासाठी कागदांना. हार्डवेअरमध्ये सामान जमा केलं की मग घरी जातो. आज दुपारी पण मला क्लास घ्यायचा आहे. खूप दिवस झाले दुपारचा क्लास मी घेतलेला नव्हता. तर आज दुपारी जाऊन 1 ते 1.5 तास आपल्या क्लासमधील सदस्य आहे, तर त्यांना काही गोष्टी तिथे सांगण्याचा प्रयत्न करतो लाईव्ह मार्केटमध्ये. आता जातो पहिले, नाहीतर पुन्हा वेळ होऊन जायचा मला. ठीक आहे, ते सामान जमा करतो आणि घराकडेच जातो. मग हार्डवेअरमध्ये सामान जमा करून मी घरी चालू होतो. जेवण वगैरे पण केलं. थोडा उशीरच झाला मला आजच्या दिवशी पण, त्यामुळे मला दुपारचा जो क्लास घ्यायचा होता तो पण घेता आला नाही. नंतर येऊन मार्केटला बघतोय तर मार्केट पुन्हा निगेटिव्ह होऊन गेलं. सकाळच्या वेळेला प्लसमध्ये आलं होतं, पुन्हा मार्केट निगेटिव्ह होऊन गेलं आहे. निफ्टी 50 इंडेक्स मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये तेजी दिसते, पण एवढी खास नाही, फ्लॅटच आहे. थोडा आय टीचा सपोर्ट आजच्या दिवशी मार्केटला मिळतो आहे. आणि पी एस यू बँक पण बघा 2.25% वरतीच आहे. डिफेन्स पण थोडंसं प्लसमध्येच आहे. डिफेन्स इंडेक्सवरती बघा 1%. तेजी दिसते मार्केटमध्ये, पण म्हणावी तशी नाही आहे. प्लसमध्ये दिसत आहे. निफ्टी 50 इंडेक्स प्लसमध्ये होता, तो आपल्याला पुन्हा आता निगेटिव्हमध्ये जाताना दिसतो आहे, -12 पॉईंटने. इन्फोसिस कंपनीने अँथ्रोपिक जी कंपनी आहे ना, त्याच्यासोबत करार केलेला आहे. त्याचा एक इम्पॅक्ट, त्यामुळे आपल्याला आय टी शेअरमध्ये आजच्या दिवशी तेजी दिसते बघा. आय टी इंडेक्स प्लसमध्ये दिसतो आहे आपल्याला. बघूया काय होतं, ही तेजी कंटिन्यू राहते का आय टी स्टॉकमध्ये, की फक्त एक न्यूज आली म्हणून हे स्टॉकवरती जात आहे. काही वेळेला असं होतं, एक न्यूज येते, त्याचा इम्पॅक्ट पडतो, नंतर ते स्टॉक पुन्हा खाली येऊन जातात. बघूया काय होतं आहे. सिल्वर आणि गोल्ड ETF पण खालीच आहे आजच्या दिवशी. तर संध्याकाळची वेळ झालेली आता आणि पुन्हा मी आपल्या नवीन घराकडे आलेलो आहे. काम तर चालू नाही आहे, काम वगैरे चालू नाही आहे, पण घराकडे कसं इथं बाहेर झाडं वगैरे पण लावलेले असतात. तर संध्याकाळच्या वेळेला इथं येतात जनावरं, गायी येतात, मग ते झाडं खाऊन टाकतात. त्यामुळे एक चक्कर इथे मारावाच लागतो मला. आणि संध्याकाळचे घरातले बाहेरचे लाईट पण लावावे लागतात. त्यामुळे मी इथे येतच असतो, काम जरी चाललेलं नसलं तर. आज मंगळवार आहे. पेंटर लोक काही वेळेला लवकर येतात, काही वेळेला लेट पण येतात, त्यांची नाईट असते. तर ते काल मला म्हटले होते की जर वेळ मिळाला रात्रीच्या वेळेला तर आम्ही फर्निचरला पॅक पण करू. बघूया येतात की नाही, थोड्या वेळ वाट बघतो त्यांची. नाही आले तर मग उद्यापासून तर ते येणारच आहे. म्हणजे 1-2 दिवस त्यांचा फर्निचर कवर करण्यासाठीच जाऊ शकतो वेळ. मग त्यानंतर मग ते पेंटचं काम चालू करतील त्यांचं. म्हणजे तसं काम उद्यापासूनच चालू होणार, पण फर्निचर पॅक करावंच लागेल. नाहीतर त्याच्यावरती जर डाग पडले ना, ते काढणं खूप अवघड असतं. मग
ते निघू शकत नाही आणि फर्निचर पण खराब होऊन जातं असतं मग त्यामुळे त्याला कवर करायचं आहे अगोदर. आणि आमचे पाहुणे पण आले होते येवल्यामध्ये दुपारी. तसं मला आज पुन्हा वेळ झाला कारण की हार्डवेअरचं सामान पूर्ण जमा केलं, त्यांच्याकडून लिहून घेतलं मी, बिलमध्ये ते कमी पण केलं त्यांनी. आणि त्यानंतर मग थोडा वेळ आराम केला घरी आणि तेवढ्यात पाहुण्यांचा फोन आला की आम्ही हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे. मग मी हॉस्पिटलमध्ये गेलो, त्यांना तिथे भेटलो, अर्धा एक तास त्यांच्यासोबत होतो. मग इथे घराकडे आलेलो आहे. आणि मार्केटचं जर म्हटलं तर डिफेन्समध्ये थोडी तेजी होती आज आणि IT मध्ये थोडी तेजी, आणि एवढं काही खास आजच्या दिवशी पण मार्केट नव्हतं. उतार चढाव मार्केटमध्ये चालूच असणार आहे आणि ते पुढे पण चालूच असणार आहे. असं नाही की आजच होत आहे, ते प्रत्येक दिवसाला अशा गोष्टी चालणार. काही दिवस मार्केटमध्ये येते तेजी, काही दिवस मंदी पण येत असते. आपण काम करायचं आपल्या नॉलेजनुसार, जो आपण अभ्यास केलेला असतो त्याच्यानुसार आपण स्टॉक मार्केटमध्ये काम करायचं असतं. एकदा पेंटचं काम झालं की मग आपलं घराचं काम जवळजवळ झालेलंच आहे. बाकी रॅलिंग वगैरे याचे कामं चालूच राहतील. प्लंबिंगचं थोडं असेल, 1 दिवसामध्येच ते काम होऊन जाईल. आणि ज्या विंडो बसवायच्या आपल्याला स्लायडिंग विंडो, तर ते पण एका दिवसामध्ये फिट करून देणार. म्हणजे जास्त काही टेन्शनसारखं काम नाही नंतरचं. हे पेंट फर्निचर जे असतं ना, याच्यामध्ये खूप धावपळ होत असते माणसाची. चॉईस आयटम असतात, ते लवकर सिलेक्ट पण होत नाही आपल्याकडून, ते चॉईस पण होत नाही आपल्याला लवकर, आणि त्याच्यामुळे आपला गोंधळ उडतो त्याच्यामध्ये. नंतर थोडंसं रिलॅक्स होऊन जातं माणूस. एकदा पेंट झालं की रिलॅक्स होऊन जातं माणूस. घराच्या कामामध्ये या गोष्टी चालायच्याच. चला, मी ब्लॉगला इथेच थांबवतो आहे आजच्या दिवसासाठी. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद.